बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहत असताना खरं तर दोनच व्यक्ती मराठी मनावर सातत्याने राज्य करतात। एक पहिले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे। कारण ज्यांनी आपल्याला कणा दिला, ज्यांनी आपल्याला ताटमानेने लढायला शिकवलं, ह्या दोनही व्यक्तिमत्व आणि मग ह्या व्यक्तिमत्वांना आदर्श मानून खरं तर काम करत असताना नारायणगाव परिसरात सर्वसामान्य लोकांची सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं, सर्वसामान्य लोकांच्या दुःखांना आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने हलकं होईल यासाठी प्रयत्न करायचा शिवसेनेने दिली। मग बाळासाहेब ठाकरेंनी मला वाटतं शिवसेना नावं द्यायच्यासाठी दिलं की छत्रपतींची आठवण ही सातत्याने प्रत्येक शिवसैनिकाला राहावी, त्या माध्यमातून शिवसेना आपल्या काम आपल्या म्हणून शिवसेना नाव दिलं। आणि निश्चित स्वरूपात आजची परिस्थिती पाहिली आपण की सगळे शिवसेना संपवण्यासाठी काम करत होते, परंतु मला वाटतं सर्व त्यावेळेस मागच्या आपण पाहिलं लोकसभेला किंवा त्याच्या 40 वर्ष पाहिली की शिवसेनेच्या ज्या ज्या गोष्टी घडल्या शिवसेना त्याच्यानंतर उफाळून वर आली। नेते अनेक गेले असतील, परंतु संघटना मात्र सर्वसामान्य सैनिक हा मात्र शिवसेनेबरोबर कायम राहिला। शिवसेना तालुक्यातली संघटना आज सर्व ताकदीने आज जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे सत्यशील दादा शेरकर यांच्या मागे भक्कम कंपनी उभी आहे। आणि तुम्हाला निश्चित स्वरूपात सांगतो की शिवसेना एकदा मैदानात उतरली, तुम्ही पाहिलं लोकसभेला सुद्धा आणि आत्ता विधानसभेला सुद्धा निश्चित स्वरूपात पाहाल की संघटनेचं काम कसं असतं हे आपल्याला निश्चित स्वरूपात दिसल। हे तुम्हाला निकालात लक्षात येईल की संघटनेच्या माध्यमातून झालेलं काम हे किती मोठं होतं आणि हा विजय किती मोठा होणार आहे। हो, हा सांगता सभेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की नारायणगावमध्ये आपले खासदार अमोलजी कोल्हे यांच्या माध्यमातून आपली सांगता सभा होती। आपण शिवसेनेवर सातत्याने प्रेम करणारी मंडळी आहे। जेव्हापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून एकाही निवडणुकीमध्ये शिवसेनेला इथं कमी मतदान झालेलं नाही। नेता असू नसू परंतु लोक मात्र उत्स्फूर्तपणे नारायणगाव वारुवाडीचे हे शिवसेनेलाच आजपर्यंत मतदान करत आलेत। आणि मला निश्चित स्वरूपात आशा आहे की उद्याच्या सभेला सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या परिसरातली या महाविकास आघाडी आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी इथे यावं आणि इथून पुढून जे विजयाची नांदी आहे ती उद्या निश्चित स्वरूपात करावी ही आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना विनंती करतो। एक आव्हान आहे, काही गेल्या वर्षी काम केलंय, काही आता सोबत काम करतो, काही नेमकं कसं आव्हान आहे सगळं शिवसैनिकांनी? काही लोक असली बरोबर असली पुढं मागं होत असतं। नेते मंडळी मी मगाशीही सांगितलं की वरच्या राजकारणात नेते मंडळी एकत्र राहत नाही, परंतु शिवसैनिक मात्र कालही होता, आजही आहे आणि तो उद्याही राहणार आहे। कारण बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा मानून काम करणार आहे आम्ही सगळे मंडळी। मग एकमेकांच्या हातात हात घालून सातत्याने काम करतो आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात आम्ही सगळ्यांनी काम करायचा निर्णय घेतला आहे। म्हणून मी आजही सांगतो की नेते मंडळी जरी असले नसले तरीसुद्धा शिवसेना ही कायम असणार आहे। संघटना म्हणून मला वाटतं आज जी काही संघटना आहे, अनेक संघटना उदयास आल्या थांबल्या, परंतु शिवसेना ही कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। भाऊ तुम्ही सत्यशील शेरकर यांना पाठिंबा द्यायला थोडासा उशीर केला, काही द्विधा मनस्थितीत होते का? द्विधा मनस्थिती म्हणण्यापेक्षा काही प्रश्न होते, काही अडचणी होत्या, त्या पहिल्या मार्गक्रमण केल्यात आणि जरी उशीर केला असला तरी तुम्ही नारायणगावचं वातावरण बघताय। आता नारायणगावचा प्रत्येक शिवसैनिक झपाट्याने काम करतोय आणि निश्चित स्वरूपात त्या दिवसापासून ज्यावेळेस आम्ही सगळेजण मंडळी काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो। आम्हाला चक्केबंजे जमत नाही, आम्हाला एकाच्या स्टेजवर जायचं आणि दुसऱ्याचं काम करायचं हे पण जमत नाही। आम्ही एकदा झेंडा हाती घेतला की आम्ही ते शेवटपर्यंत त्याच माणसाचं काम करत असतो। निश्चित स्वरूपात तुम्हाला नारायणगाव परिसर सुद्धा उजव्या दृष्टीने सत्यशील दादाच्या बरोबर उभा राहिलेला तुम्हाला दिसणार आहे।